शाळेची घंटा वाजली आणि 1984 ते 1990 च्या माजी विद्यार्थ्यांची शिक्षकांनी घेतली हजेरी। 1984 ते 1990 च्या माजी विद्यार्थ्यांची रियुनियन। ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयातील शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा 1984 ते 1990 च्या माजी विद्यार्थ्यांनी केला संपन्न आणि माजी शिक्षक ह्या कृतज्ञता सोहळ्यानी भारावून गेले आणि त्यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले। इयत्ता 10वी बॅच 1984 ते 1990 ग्रुपमधील सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांनी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता। 34 वर्षांनंतर आपण एकत्र भेटणार आहोत हा खूप मोठा आनंद सर्वांना होता। 34 वर्षात आपण एकदाही भेटलेलो नाही तरी आपण 2 तास वेळ देऊन एकत्र भेटू व आपल्या सर्वांचा आनंद साजरा करू असे सर्वांचे ठरले आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला। तब्बल 34 वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी एकत्र आले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून शिक्षणाची गंगा ज्यांनी सह्याद्रीच्या डोंगरात आणली असे। या शाळेचे संस्थापक कैलासवासी बाह नाईकवाडी तसेच विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर ह्या सर्वांनी एक गेट टुगेदरचा केक कापला। सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा SSC बॅच 1984 ते 1990 स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर गुरुवर्य JS वाकचौरे माजी मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष बंगाळ सर, उगले सर, गायकवाड सर, शेलार मामा, कोते सर, क्षीरसागर सर, आव्हाड सर, घुले सर, देशमुख सर, वाकचौरे मॅडम, आढाव सर, DD वाकचौरे सर, आल्हाट मामा, कडारी मामा उपस्थित होते। तसेच ह्या स्नेहमेळाव्याचे नियोजन सदाशिव आरोटे सर, मच्छिंद्र गायकर, किरण आरोटे, रमेश आरोटे, विलास शिंदे यांनी केले होते। ह्या स्नेहमेळाव्यासाठी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व माजी शिक्षक यांच्या समवेत आजचा स्नेहसंमेलन कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी शिक्षकांची वाजत गाजत लेझिम पथकासह मिरवणूक काढण्यात आली। तसेच या कार्यक्रमात माजी शिक्षकांना तसेच माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच ह्याचे माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी सर्वात जास्त शिक्षक पदावर तसेच सर्वात जास्त इंजिनियर पदावर असलेले आहे। या कार्यक्रमात जेवणासाठी विविध खाद्यपदार्थांची रेलचेल सुद्धा पाहायला मिळाली। नमस्कार।
अरे मेजर माणसाने कसं राहिला पाहिजे माहिती का? चला वर्गात चला. हो. मेजर माणसाने अगोदर राहिला पाहिजे एवढे जमाने. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमतः सर्व गुरुजनांना वंदन करून आपण आज या कार्यक्रमाला स्वागतम. परमेश्वराला घरोघरी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली, म्हणून त्याने शाळा निर्माण केली. तसेच जिने जगायला शिकवलं वाढवलं समाज विद्यालय ब्राह्मणवाडा या शैक्षणिक संकुलात उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना सर समोर या ना फोटो घेते त्या बाजूला. इकडे बघा जरा प्लीज. ए दीप तुला वर घ्यायची ना. नाही बरोबर घ्यायची. फोटो वरती घेतल्यास 2 मिनिटं घ्या. एक मिनिट सर आता तेवढं जोध प्रज्वलन होऊ द्या. बंगाल सर थांबा जरा 1 मिनिट. बघतो सर 1 मिनिट बघतो. गायकवाड सर तर बाबांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रत्येकाने एक जोड या ठिकाणी भेटलेला आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या मेळाव्याला खूप असा आनंदाचा व्यक्त झालेला आहे. नाईकवाडी बाबा तसेच जिल्हा परिषद ब्राह्मणवाड्यातील सन्मान काळे गुरुजी, आरोटे गुरुजी, जाधव गुरुजी, बोराडे गुरुजी तसेच आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक धर्मराज बाबा बोरकर सर, गीते सर, एस.बी. फुले सर, वैद्य सर, भांगरे सर, एन.टी. वागचौरे सर, चव्हाण मामा या सर्वांची उणीव आपल्याला जाणवते. तसेच आपल्यातीलच असलेले आपले सवंगडी आपले विद्यार्थी मित्र संजय नारायण गवांदे, सत्तार फकीर मोहम्मद पटेल, शिवाजी चिमा कडू, विलास अमृता आरोटे, पोपट लंतू गायकर, भास्कर भाऊ आरोटे तसेच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत 2 त्या मैत्रिणींचे जे पती गबाजी बापू भोर आणि रमाकांत सुदाम लवांडे या सर्वांसाठी आपण श्रद्धांजली अर्पण करूया. मी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं त्यांच्यासाठी उभे राहायचं आहे. अध्यक्षीय सूचना मांडण्यासाठी श्री संतोष दशरथ गायकर सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडावी. गुरु कृतज्ञता सोहळा आणि माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आपण 33 वर्षानंतर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान सन्माननीय श्री माजी मुख्याध्यापक जे वागचौरे सर यांनी स्वीकारावं असे मी आम्हा सर्व वर्ग मित्रांच्या वतीने विनंती करतो. त्यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारावं मी चला आमच्या तरी सरांनी अध्यक्षता स्वीकारावं. त्यानंतर आपल्याच मैत्रिणी या ठिकाणी ईशास्तवन सादर करतील. मी रंजना आणि ज्योती यांना विनंती करतो की त्यांनी ईशास्तवन आणि स्वागत गीत या ठिकाणी सादर करायचे. सरस्वतीच्या पदकमली रमते
एक मिनिट सगळ्यांना या ठिकाणी या ठिकाणी सत्कार होतोय. सरांनी सत्काराचा स्वीकार करावा. भाऊ इथे बघा, दादा इकडे बघा, सर्व सर थांबायचे. थँक्यू. धन्यवाद. सत्कार सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. दहावी ही यशस्वी ठरलेली आहे. या गायकवाड सरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे संगीत आणलंय ते आपल्या सर्वांचे आवडते विस्तार अधिकारी पंचायत समिती राहता अकोले. आपण सुद्धा तरुण आहे. त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला वाटत नाही की आपण आता अजूनही आपण तरुण आहोत. हा विशेष मॅडमचा आभार आहे. झालंच नाही आणि रात्री सुद्धा त्यांनी मला सोडलं नाही. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. मॅडम त्या दिसते नाही असे आपले आवडते आव्हान सर यांचा सत्कार त्या ठिकाणी होते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. जोरदार टाळ्या वाजवायचे. समोर इकडे ताई, समोर इकडे Good morning to everybody. Thank you. We can now answer your numbers. Division A. Number 1, R.O.K. Bharat Rawat. Yes, sir. Number 2, birthday Sampath Balu. याकडे पकडायला गेलाय तू. Number 3, Bhod Vinayak Baban. Yes, sir. Number 4, Chaudhary Vinana Parvati. Yes, sir. Okay. Speak loudly so that others can hear. Gambhir Raghunath Namdev. Yes, sir. Then Yohandev Vinashmurli. Absent, sir. Okay. दूध घालायला. Okay. This is not the timing. Gaikar Balu Lakshman. Yes, sir. Gaikar Jnandev Runa. Absent, sir. Absent. Gaikar Namdev Ramji. नाही absent. Gaikar Machindra Sitaram. Yes. Yes, sir. Okay. Then Gaikar Rajendra Prasad. Yes, sir. Gaikar Santosh Dashrath. Yes, sir. Gaikar Santaram Shankar. Yes, sir. Gaikar Sripat Bhagwanta. Yes, sir. Gode Tanaji Kisan. Absent, sir. Backbencher.
ओके प्रकाश देवजी यस सर. अंडे किरण गजाला यस सर. अंडे नाथादारा यस सर. अंडे पिंटू विठ्ठल ओके श्रीनी पिंटू अंडे राजेंद्र दत्तात्रय यस सर. अंडे राजेंद्र वसंत लग्नाला गेला. आज मुहूर्त नाही अंडे संदीप यशवंत यस सर. सर तो लेट आला. जाधव दिगंबर Novi is president right from the birth. Okay, and Sandeep Jadhav Digambar Bhima. Jadhav Nana Sahib Victor absent. Jadhav Chitra K. Gau. जाधव सोनू लक्ष्मण लांडी ऋषभाई नाथा लांडी संजन विष्णू वडवळे जयवंत नामू पटेल शाहीद मोहम्मद पठाण साकिना हसन इलेक्ट्रिसिटी बोर्ड मीनाक्षी शेळके सुनीता गणपत शेळके एब्सेंट शिंदे विजय पाटण शिंदे बिलाल लष्कर शिंगोटे बबन तुळशीराम तांबोळी मुमताज रमजान वराडे वाघमारे ज्योती वाकळे शांताराम ॲब्सेंट वागचौरे ज्ञानेश्वर गोरखकृष्ण परवर अनिल किसन आरोग्य अशोक किसन शिंगोटे सुनील ॲब्सेंट ओरगे थँक्यू फॉर द आन्सरिंग धन्यवाद सर. आपण पुन्हा एकदा हजेरी घेतली आणि आम्हालाही असं वाटलं की आपण आता नेहमी सरांच्या बरोबर हजर राहावं की काय. यानंतर आपल्या 10वी बचे वर्ग शिक्षक सन्मान्य श्री गायकवाड सर हे हजेरी घेतले. आरोग्य बाळासाहेब लक्ष्मण आरोग्य भाऊसाहेब गदेबा आरोग्य किरण सखाराम आरोग्य नंदा आनंदा आरोग्य नीलम हरिभाऊ आरोग्य रामदास नामदेव आरोग्य रमेश मनोहर रंजना भीमा आरोग्य सदाशिव केले भाऊ आरोग्य सुनील भाऊ सुनीता भाऊ आरोग्य सुनीता शंकर आरोग्य तुळशीराम साधू आरोग्य विलास विठ्ठल कैलास मारुती चौधरी मोहन रामदास सत्य पवार मोटाजी गांधी कैलास वसंत बाबासाहेब तोरवट गायकवाड अशोक चंद्र गायकवाड चंद्रकांत श्रीराम गायकवाड हरिदास बाबा गायकवाड सुरेश मुरलीधर घोडे दत्तू नामदेव कोलके भाऊसाहेब महालू घोडे शिवाजी रामनाथ अंडे शालूबाई घोडे भाऊ अंडे विजय बळवान अंडे यशवंत आप्पाजी वडवळे प्रदीप पाटील बा जातो फुलाबाई रामचंद्र
जाधव पोपट बाळशिराम, जाधव उषा किसन, जगताप भगत मुरलीधर, काळे भाऊसाहेब बाबूराव, लांडगे दत्तू दत्तू, लांडगे रामनाथ साहेबराव, मांडे सुनीता पोपट, शेळके अनिल बबन, शेळके संपत लक्ष्मण, शिंदे शारदा लक्ष्मण, राजे रामदास साधू, लांडे दिलीप, पुणे शांताराम, मुंदगे रंगनाथ, पावडे गोरख, नरोटे संतोष, जाधव संगीता, गायकर गोरक्षराम भाऊ. सर आज जे गैरहजर आहे त्यांच्यावर उद्या काय कारवाई? प्रार्थनेच्या वेळेस पाहिजे जाईल. आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी आमंत्रित करतो. या कार्यक्रमाचे सगळ्यात महत्वाचे आयोजक ज्यांनी खूप प्रयत्न करून हा योग या ठिकाणी जुळून आणला आहे अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या मित्राला सदाशिव गेमभाऊ अरुणे यांना मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करून मी आजच्या या प्रास्ताविकाची सुरुवात करतो. कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये आणि कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये प्रास्ताविकाची तयारी करायचं राहूनच गेलो. हा गेट टुगेदर एक म्हणजे एकत्र येणे, स्नेहसंमेलन अशा वेगवेगळ्या शब्दांनी संबोधलं जाते. बरेच वेळी वेगवेगळ्या उद्देशासाठी आपण एकत्र येतो. सणवार असतील, कार्यक्रम असतील, छोटे मोठे समारंभ असतील, वाढदिवस असतील, परंतु आजचा हा दिवस आणि आज एकत्र येण्याचं हे वेगळंच महत्व आहे. सुमारे 33-34 वर्षानंतर हा खूप मोठा कालावधी आहे. तसा हा शब्दात व्यक्त करता येत नाही. लहानपणी बऱ्याच जणांच्या भाषणात आपण ऐकायचो, आकाशाचा कागद आणि समुद्राची शाही किती केली तरी संपणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा, प्रत्येकाच्या जीवनाचा हा इतिहास सुद्धा तसाच आहे. आणि 33-34 वर्षाच्या या प्रदीर्घ प्रवासानंतर आपण एकत्र येतोय. तसं जर पाहिलं तर आपण खूपच भाग्यवान आहोत. आठवणींच्या या वाटेवरती शाळा माझी मी शाळेचा, शाळा माझी मी शाळेचा. जेव्हा जेव्हा मी आठवण काढायचो शाळेची, तेव्हा शाळा आणि मी वेगळे असं मला कधी वाटलं नाही. जरी मी या शाळेतून बाहेर गेलेलो असतो तरीही बऱ्याच वेळा 34 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या कारणामुळे शाळेशी माझा नेहमी संबंध यायचा. माझी मुलं पण त्या शाळेमध्ये शिकली, मी पालक म्हणून त्या शाळेमध्ये जायचो किंवा मित्रांच्या कामासाठी सुद्धा मी जायचो. आणि पण खरोखर 34 वर्षानंतर जरी मी पुन्हा त्या शाळेमध्ये गेलो तरी त्या शिक्षकांनी आणि त्यांचे आणि माझे संबंध जे 10वीपर्यंतचे होते तेच पुढे राहिले. काही शिक्षक रिटायर झाल्यानंतर दुसरे आले, त्यांनी आम्हाला त्याचप्रमाणे एक सहकार्य केलं. त्यामुळे खरोखर सर, जर तुमचा आदर, तुमची भीती आजही आमच्या मनामध्ये बरोबरपणे आहे. आजही तुमच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो, आदरयुक्त एक भीती आहे. आणि आम्ही कितीही मोठे झालो असलो तरी आपल्या वटवृक्षाच्या छायेखाली झालेलो आहोत, हे नाकारून चालणार नाही. आणि हे सर्व श्रेय आपणास आम्ही सर्व समर्पित करतो. खूप खूप भाग्यवान आहोत आम्ही की तुमच्या हाताखाली आम्ही आमचं शिक्षण घेतलं. बालपणीच्या वर्गमित्रांची पुन्हा भेट ही भाग्याची. गेट टुगेदरच्या नियोजनामध्ये बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमाबद्दल काय बोलावं आणि काय बोलू नये ही एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक सुद्धा गुगलला वगैरे एवढं काही सापडत नाही, कारण हा कार्यक्रम साधारणतः 4-5 वर्षापासूनच हे आलेला आहे. त्याच्या अगोदर हे काही फॅड नव्हतं, पण काय हरकत नाही. मित्रमंडळी वगैरे एकत्र येतात आणि ज्या
आदर्श शिक्षकांच्या छत्रछायेखाली आपण शिकलो त्यांचं एक आपल्याला या ठिकाणी येऊन ऋणता आपण व्यक्त करू शकत नाही, परंतु एक कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा सोहळा साजरा करू शकतो. तर मित्रांनो, असंच हे प्रास्ताविकच मी लिहिता काय लिहायचं असा विचार करत असताना सहज 2-4 ओळी सुचल्या. चल मित्रा शाळेला जाऊ, चल मित्रा शाळेला जाऊ, जुन्या आठवणी मित्रांना सांगू, जुन्या आठवणी मित्रांना सांगू. गुरुजन आपले देतील आशीर्वाद मनापासून देतील, आशीर्वाद मनापासून देतील. आणि तोच आशीर्वाद आम्हाला पुढील आयुष्यासाठी जगण्यासाठी मिळावा, हा सुद्धा आमचा गेट टुगेदर साजरा करण्यापाठीमागचा स्वार्थ आहे. म्हणजे या निमित्ताने आम्हाला पुन्हा आशीर्वाद द्यावा ही आमची या बाबची भूमिका आहे. तर असो, गेट टुगेदरच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद मिळावा ही तर आमचा स्वार्थ आहेच. तर शालेय जीवनातील आठवणी या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. आता या ठिकाणी मी जरी बोलत असतो सगळेच बोलतील असं नाही, परंतु या निमित्ताने गेट टुगेदरच्या निमित्ताने पुन्हा मित्रांच्या गप्पा टप्पा आणि पुन्हा मित्रांच्या गाठी भेटी ह्या पण झालेल्या आहेत. कारण कालच आम्ही नियोजन करताना आम्ही 7 ते 8 जण बसलो होतो. अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला, त्यामध्ये काही विनोद झाले. म्हणजे बराच वेळ आम्ही 1-1.5 तास किरण हांडे वगैरे किरण आवडे आम्ही बसलो होतो. तर असो, आजच्या या कार्यक्रमापाठीमागं मित्रांच्या गप्पा टप्पा, मित्रांच्या गाठी भेटी ह्या आल्याच महत्वाचा भाग आहे. त्याबरोबर गुरुजनांचा आशीर्वाद पण महत्वाचा आहे आणि गुरुजनांचा पुन्हा सहवास, मित्रपरिवार या प्रवासासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. आता मित्रांनो, मी मुद्दा बोलतो की सुरुवातीला ज्या वेळेस गेट टुगेदर करायचं ठरलं, किरण आरोडे यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. कोणाबाई जाधव इकडे या. तर प्रथम हा क्लासमेट आर्मीचा आमचा ग्रुप किरण आरोडे यांनी तयार केला. त्यामध्ये आम्ही साधारणतः 10 ते 12 जण पहिले होतो. त्यानंतर मग आम्हाला 5 जणच होते. तुम्ही 5 जण होते. ते 5 जण पण कोण होते? इंजिनियर होते, फक्त इंजिनियर. आणि ते त्यांच्यामध्ये फक्त इंग्रजीमध्ये बोलायचे. आम्हाला ऍड केल्यानंतर नाही, हे थोडंसं वास्तव सत्य आहे. ज्यावेळेस आम्हाला ऍड केल्यानंतर मग आम्ही मराठी भाषिक मात्र ठीक आहे. तर 12-13 जण होतो. त्यानंतर मग आम्हाला ऍड केल्यानंतर मग आता मी दुकानदार आला आणि बऱ्याचशा मित्रांशी वगैरे संपर्क होता. त्यामुळे हळूहळू आम्ही ग्रुप वाढत गेलो. आणि गेल्या वर्षी भाऊ आला मामाचा मुलगा, त्याला म्हटलं की मला 89 डायबिटचं कॅटलॉग पाहिजे. त्याने लगेच मला त्याच दिवशी दिलं. मग ते नाव पाहिलं तर काही नावं तर आजही पण ते चेहरे सुद्धा समजत नाही. त्यांना शोधायचं पुढे काय करायचं. परंतु जसे भेटले तसे आम्ही जॉईन करत गेलो. त्यानंतर साधारणतः 5-6 महिने हे गेट टुगेदर 2 वर्षापासून चालू आहे आमचं. 2 वर्षापासून करायचं, बरोबर. पण तर 2 वर्षापासून चालू होतं. परंतु 2 वर्षापासून मी मुद्दाम हा बोला. इंग्रजीमध्ये बोलण्याचं मला थोडासा आठवण आली. तो प्रभाव गायकवाड सरांचा होता. हे बार वाक्य काय होतं? कुंडून इज व्हेरी फॅट, हे पूर्णच्या पूर्ण प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे. हो, नक्की बरोबर आहे. पण आम्हाला बीबी गोल्डे सुद्धा महत्वाचे होते. तर ठीक आहे, असो. त्यानंतर 2 वर्षापासून हे नियोजन चालू झालं. पण प्रत्येकाला कामाचं व्याप वगैरे आणि हे करणं म्हणजे एवढं सोपं पण नाही. पण त्यानंतर 5-6 महिन्यानंतर आहे ना, मग मात्र मी स्वतःच निर्णय घेतला की नाही, गेट टुगेदर करायचंच. मग त्यासाठी मग सगळे जमवायचे कसे वगैरे, मग एकेकाचा शोध घेत
साधारणतः फक्त आमच्या त्या कॅटलॉगमध्ये 89 लोक होते. ते 89 लोकांपैकी 6 जण आपले मित्र एक्सपायर झाले. तर 83 जणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यातले 3 जण मात्र मला अजूनही सापडले नाही. अनिता वराडे, जयवंत नागू, बडवळे, ते आता गाडीगाव म्हणजे तिकडे नाही ती पांगणीच्या आहे माहिती होतं, पण शोध घ्यायचा कुठं. आता लग्न झाल्यानंतर कोण कुठं काय ते तिचे वडील पण वयस्कर झालेले. त्यानंतर शाहीन मोहम्मद पटेल ही आमच्या गावालीच असून मला सापडली नाही. त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या जमिनीचं मालक, सातबाऱ्याचं मालक ज्यांनी बनवलं आपल्याला, आज जिथं आपण बसलोय याचं जे मालक बनवलं त्याचे जे राघोजी भांगरे, जल जंगल जमीन याचा जो कायदा बनवला, आज त्याचे ते बिरसा मुंडा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ते जे गुरु आपल्याला भेटले आणि आज आपण जे बसलोय, ज्यांनी शिक्षण आपल्यासाठी ओपन केलं, उघड केलं, असे ज्योतिबा फुले, महिलांसाठी शिक्षणाची दार आणि ते सावित्रीबाई फुले. त्याचप्रमाणे यांची जी वज्रमुठ आणणारे असे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे प्रथम गुरु माझे आई वडील, द्वितीय गुरु माझे समोर होते माझे गुरुवर्य, यांच्यामध्ये मी नतमस्तक होतो. मी प्रकाश देवजी बोलके करंडी, सध्या मुंबईमध्ये कस्टममध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून आहे. कुठले सर आणि माझा विषय राहिला होता एक इंग्लिश विषय, तर तो विषय पास होण्यासाठी मी 17व्या वर्षी पास केलो. तुमच्या शब्दाला मान देऊन मी 17व्या वर्षी पास झालो. आणि त्या दिवशी मामाला मी म्हटलं मला दाखला द्या. ज्या दिवशी पास झालो त्या दिवशी मी हेड कॉन्स्टेबल म्हणून मी पदवी घेतली आणि माझ्या अंडरटेकिंग मध्ये आज 17 जण माझी, मी एकटा 17 लोक माझ्या अंडरमध्ये काम करत आहे. धन्यवाद. माझे 2 मुलं आहेत, मुलीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि मुलगा लास्ट इयरला आहे.